वतीनं ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असते या नगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून वर्तमानपत्र असले पाहिजेत यासाठी इथे जुन्या नगरपालिकेमध्ये आजपासून वर्तमानपत्र इथे सुरू करण्यात आलेले आहे। तर मी गावातील ज्येष्ठ नागरिकांना विनंती करणार आहे की रोज सकाळी आपण पूर्वी सारखे येत होते इथे की इथून पेपर वाचल्यानंतर आपल्या दैनंदिन कामं करत होते, त्याकरता इथे या जुन्या नगरपालिकेमध्ये यायचं आहे आणि इथे आपलं जे वर्तमानपत्र असतं ते वर्तमानपत्र वाचन करून आणि गतवैभव या नगरपालिकेला जुन्या इमारतला आलं पाहिजे यासाठी मी सुद्धा रोज सकाळी 10 ते 12पर्यंत जुन्या नगरपालिकेमध्ये इथे राहतो। नागरिक राहतात, त्यांच्या समस्या ऐकल्या जातात, त्या सॉर्ट आउट केल्या जातात आणि अशा प्रकारचा हा उपक्रम जो आहे तो इथे सुरू झालेला आहे। त्याकरता गावातील सर्व नागरिकांनी जे काही अर्ज वगैरे असेल, तुमच्या काही समस्या असेल ती इथे आमचे चव्हाण साहेब राहतात आणि मी राहतो 12 वाजेपर्यंत, ते इथे यायचं आणि त्यांना त्यांच्या समस्या सांगायच्या आणि ते तिच्यानुसार त्याचे निकाली काढत जाईल। मी स्वतः इथं राहत जाईल आणि त्यानंतर हळूहळू करता करता इथे जे आहे ते कसे विभाग वाढले जातील आणि प्रभाग कार्यालय त्या इथं आता कसं सुरू करता येईल यासाठीचे प्रयत्न आम्ही इथे सुरू केलेले आहे। नक्कीच गावातली नगरपालिका पहिले गजबजलेली असायची, ती आता इथे गजबजलेली त्या माध्यमातीच्या सुरू झालेली आहे। शासनाचे कोणते कार्यालय याच्यामध्ये आणता येतील यासाठी मी आता माननीय जिल्हाधिकारी महोदयांना याच्यात भेटतो आहे किंवा एक तहसीलचं एक कार्यालय जर कधी इथे दिलं तर नक्कीच लोक जे आहे भुसावळलं जात आहे ते इथेच त्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली। शेवटी नगरपालिका आहे, इथून 20 किलोमीटर फेऱ्यानं जाणं येणं हा विषय आम्ही पूर्वीपासून लावून धरला आहे, पण मध्यंतरी निवडणुकांमध्ये हा विषय ढिला पडला। त्यासाठी हे जे विषय जे आहे ते या नगरपालिकेच्या माध्यमातून इथे शासकीय कार्यालय इथे तहसीलची उपशाखा सुरू करण्यासाठी आमचा आज जिल्हाधिकारी महोदयांशी मीटिंग आहे। त्यानंतर दुसरा विषय जो आहे तो मंत्रालय स्तरावरचा आहे, खरेदी विक्रीचं ऑफिस सुरू करणं, ते काही कलेक्टर ऑफिसच्या याच्यातलं नाही आहे, त्याकरता ते सुद्धा जे आहे ते कसं सुरू करण्यात येईल त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न त्या माध्यमातून याच्यात राहतील। गतवैभव हे या नगरपालिकेला ही ऐतिहासिक नगरपालिका आहे, हिला मिळवून देण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न जे आहे त्या माध्यमातून आहे। त्याकरता नागरिकांना मी विनंती करतो की आपण रोज सकाळी 10 ते 12पर्यंत इथे येऊन यायचं आणि आपल्या समस्या आहे त्या सांगायच्या, त्या समस्येचा शॉर्टआउट त्या माध्यमातून केलं जाईल, सोडवल्या जातील एवढंच अभिव्यक्त करतो। ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मनापासून इथे शुभेच्छा देतो। नववर्षाच्या सर्व वरंगावकरांना मनापासून इथे शुभेच्छा देतो आणि आता नवीन नगरपालिकेकडे इथे जातो आहे।